नमस्कार मित्रांनो. मी बाबाराव मुसळे. सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार या 3 दिवशी माझ्या नव्या अक्करबोट्या या कादंबरीच्या कथनाचा व्हिडिओ बनवत असतो. आज शुक्रवार आहे आणि 35वा भाग आपल्याला आज पाहायचा आहे. आपले 34 भाग झालेले आहेत. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की एक दिवस अध्यक्ष ऑफिसमध्ये न येता शाळेसमोरच्या गुलमोहराच्या झाडाखाली बसले. अर्थात रत्नाला त्यांनी एक खुर्ची आणायला लावली, पाणी आणायला लावलं आणि आणखी 2 खुर्च्या आणायला सांगितल्या, कारण त्यांची बायको म्हणजे शाळेच्या संस्थेच्या उपाध्यक्षा शांताबाईसुद्धा येणार होत्या. रत्नानं जेव्हा मुख्याध्यापकांना ही गोष्ट सांगितली तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले की खुर्च्या नेऊ नका, मी शांताबाईंना सरळ ऑफिसात आणतो. आणि शांताबाई गेटमध्ये आलेल्या दिसल्यावर हेडमास्तर तडक चालत, अर्थात अध्यक्षाकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही, चालत शांताबाईला सामोरे गेले आणि त्यांना मोठ्या अदबीनं त्यांनी ऑफिसकडे आणायला सुरुवात केली. शांताबाईंचं लक्ष गेलं की त्यांचे मिस्टर हे एकटेच गुलमोहराच्या झाडाखाली बसलेले आहेत. तेव्हा त्यांनी काळे सरांना विचारलंही की का हो सर, हे इथं एकटे का बसले? तर ते येतील मागून असं काळे सर बोलले आणि ते दोघं मग ऑफिसकडे येऊ लागले. पण एक गोष्ट यातून काळे सरांच्या लक्षात आली की शाळेमध्ये एवढ्या ज्या घनघोर घडामोडी घडल्या, यातली कुठलीही गोष्ट अद्यापर्यंत शांताबाईच्या कानावर गेली असं वाटत नाही. आणि सांगणार कोण? अध्यक्ष थोडेच सांगणार आहेत. आपला अपमान सांगणारा माणूस जगात तरी आहे का कोणी? आणि तोही बायकोला. ऑफिसात हे दोघं जण आले. रत्नाबाई बाजूला उभीच होती, तीही त्यांच्या मागोमाग ऑफिसात आली. हेडमास्तरांनी शांताबाईंना त्यांच्या खुर्चीत बसायला सांगितलं, कारण शांताबाई फार क्वचित शाळेत येतात. फार काळानंतर त्या आज आल्या होत्या. पण शांताबाईंनी नम्रपणे नाकारलं आणि त्या हेडमास्तरांच्या समोरच्या खुर्चीवर बसल्या. हेडमास्तर स्वतःच्या खुर्चीत बसत म्हणाले की रत्नाबाई, पाणी आला. रत्ना बाहेर गेली. तिनं ग्लास स्वच्छ घासला, धुतला आणि तो भरून शांताबाईच्या समोर धरला. शांताबाईंनी हसून त्यांच्याकडे पाहत त्यांच्या हातचा ग्लास घेत विचारलं, कशा आहात? बरं चाललं ना इथं? त्यावर रत्ना नुसती हसली, बोलली काही नाही. पण हेडमास्तरच म्हणाले की तुम्ही आधी पाणी प्या. इथं काय चालू आहे ते सारंच तुम्हाला मी सांगतो, कारण तुम्हाला सांगायला मी एक दिवस येणारच होतो. पण टाळलं होतं की ठीक आहे, असू द्या, शाळेतल्या भानगडी शाळेतच बऱ्या. पण आज तुम्ही अनायासे आलात आणि रत्नाबाईंना तुम्ही विचारलं, तर त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्या कानावर घालणं आवश्यक वाटते. रत्ना हे ऐकून थोडीशी तिला चिंता वाटू लागली की आपल्याबाबत अध्यक्षांनी जी गोष्ट केली ती ऐकल्यावर शांताबाईची काय प्रतिक्रिया येईल. पण तिला विश्वास होता की शांताबाईंनी आधीच सांगितलं होतं, वाड्यावर ज्यावेळी ती पहिल्यांदा गेली होती
त्यावेळेस शांताबाईंनी सांगितलं की माझा नवरा तेवढा फारसा बायकांच्या बाबतीत चांगला नाही. कारण काही अनुभव त्यांनाही आलेले होते. अ, शांताबाई घरी नसताना बऱ्याचदा 2-3 गावच्या पाहुण्या म्हणजे काही दिवसानंतर असा दिवस गेल्यानंतर ती गोष्ट म्हणजे असे काही एकदमच 1-2 दिवसात त्या घटना घडल्या नव्हत्या. काही महिने, काही दिवस गेल्यानंतरच्या घटना घडलेल्या अशा 2 घटना. नारायण मानदाराच्या घरची एक पाहुणी शांताबाईला भेटायला गेली. अर्थात ती पाहुणी म्हणजे तरुणच होती. एकच मूल तिला नुकतंच झालं होतं. नारायण मानदाराच्या घरी तिची बहीण दिलेली होती आणि ती वाड्यावर गेली. तेव्हा अध्यक्ष एकटेच होते. एक बाई आणि सुंदर दिसणारी ती अशी एकटी वाड्यावर येते आणि तशी जाते परत. त्यांनी त्या बाईला जो द्यायचा तो त्रास दिला. पण बाई घाबरत आली आणि तिनं येऊन मानदाराच्या घरी सांगितलं. पण मानदाराच्या घरच्या कोणीही त्याबाबत शब्द काढला नाही. उलट तिलाच चूप केलं की जाऊ दे, जे हो झालं ते. कारण शांताबाई किंवा अध्यक्ष यांचं प्रस्थबळ होतं ना आणि त्यांच्या विरोधात आपण काही म्हणणं, बोलणं तेही बरोबर नाही. अशीच आणखी एक घटना एका मुलीच्या बाबतीत घडली होती. अर्थात ती शाळेतली मुलगी होती, पण काही कामानिमित्त तिच्या आईनं तिला वाड्यावर पाठवलं होतं शांताबाईला काही निरोप द्यायला. आणि निरोप देण्याऐवजी शांताबाई घरी नसल्यामुळे अध्यक्षानं पुन्हा त्या मुलीला सुद्धा तशाच पद्धतीनं बिघडवलं. तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घाबरली, इतकी घाबरली, इतकी घाबरली की ती मोठमोठ्यानं ओरडत, धावत, पळत वाड्यावरून उतरायला लागली तर तिचा पाय घसरलाय आणि ती अडखळली आणि 4-5 पायऱ्या खाली गडबडत आली. जे तिथे रस्त्यावर लोक होते ते धावले. त्यांनी तिला उचललं, तिच्या घरी नेलं आणि काय झालं ते तिनं तिच्या आईला मग सांगितलं. एक लक्षात आलं शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या की शांताबाई असतील तर ठीक आहे, पण शांताबाई नसतील तर या वाड्यावर जायला नको. आणि म्हणून एक भोवताली जी घरं होती त्या घरामध्ये एक असे सांकेतिक शब्द वापरण्यात येऊ लागला की वाड्यावर जाऊ नका, वाड्यावर कुत्रे आहे. आणि ही गोष्ट रत्नाला सुद्धा सुरुवातीलाच एका बाईनं म्हटली होती की बाई वाड्यावर चालल्या काय? रत्ना म्हणे हो. म्हणजे जा म्हणे पण सांभाळू ना, एक डसर कुत्रे आहे वाड्यावर. रत्नाला ते काही कळलं नव्हतं, पण नंतर त्याचा संदर्भ तिला कळाला. आता हे सगळं रत्नाच्या बाबतीत घडलेलं जे नंतरचं रामायण आहे ते शांताबाईला माहीत असण्याचं काही कारणच नाही. आणि हेडमास्तरांनी अजिबात काहीही लपवून न ठेवता जे काय घडलं त्या साऱ्या गोष्टी शांताबाईंना सांगितल्या. ते ऐकून शांताबाई थक्कच झाल्या. खरं म्हणजे तो प्रसंग ज्या प्रसंगात अध्यक्षांनी शांताबाईसमोर 2 वस्तू ठेवल्या होत्या. असा एखादा माणूस इतका हलकट, इतका नीच वृत्तीनं वागू शकतो एखाद्या आपल्या कर्मचाऱ्याशी? शांताबाई ताडकन उठल्या. काळेसरांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी कपाळावर आठ्या पाडल्या की काय करतात शांताबाई? रत्नालाही कळलं नाही. त्या खुर्चीतून उठल्या, खुर्ची मागे सारली, वळल्या आणि रत्नाजवळ आल्या आणि रत्नाचे दोन्ही हात, दोन्ही दंड धरून त्या म्हणाल्या की माझे मावले, कसं सहन केलं ग तू आधी? तरी मी पहिल्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या माणसापासून 4 हात दूर राहा.
आणि जे नाही व्हायला पाहिजेत तेच तुमच्या बाबतीत झालं. ठीक आहे, जे झालं त्याला इलाज नाही. पण इथून पुढे काही होऊ नये याच्यासाठी मात्र तुम्ही दक्ष राहा. आणि सर, शाळेत सगळ्यांजवळ मोबाईल आहेत की नाही? काळे सर म्हणाले, हो. सगळ्यांजवळ म्हणजे बाकीच्या सगळ्या शिक्षकांजवळ आहेत, कारकून बाबू लोकांजवळ आहेत, पण आमचे बकाराम आणि ताई ह्या दोघांजवळ नाही. तर शांताबाईंनी स्वतःच्या जवळ जे पाकीट होतं त्यांच्या ब्लाऊजमध्ये ठेवलेलं ते बाहेर काढलं आणि त्याच्यातून जवळपास ₹2000 हेडमास्तरांच्या पुढे ठेवले आणि त्यांना सांगितले की यांना 2 मोबाईल दोघांच्यासाठी आणून द्या. आणि तातडीनं उद्याच ते आणले आहेत असं मला ते बिल माझ्या घराकडे पाठवा. जर जास्तीचे काही पैसे लागले तर मी ते तुम्हाला देईन. हेडमास्तरही हो म्हणाले. आणि मग त्या रत्नाला म्हणाल्या की बाई, हा जो मोबाईल आहे हा सतत जवळ ठेवा. माझा नंबर मी तुम्हाला देते. सर, त्यांना माझा नंबर तुम्ही त्याच्यामध्ये सेव्ह करून द्या आणि कसं वापरायचं तेही शिकवा. आणि काहीही संकट तुमच्यावर या शाळेत असताना आलं, माझा नवरा जरी तिथे असेल तरी त्याला मी फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही मला तेवढं कळवा. हिम्मत सोडू नका. हिम्मत सोडू नका. असं म्हणू नका की या शाळेमध्ये आपल्यावर हा माणूस अत्याचार करायला आणि म्हणून मग आपण शाळा सोडून द्यायची. नका. अहो, या शाळेचं नशीब की तुमच्यासारखी एक स्त्री या शाळेत पहिल्यांदा नोकरी करायला आली. खरं तर आमच्या शाळेमध्ये मुलीच तर सुरुवातीला येत नव्हत्या शिकायला. त्याच्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. तेव्हा कुठं मुली हळूहळू शिकायला येऊ लागल्या. त्यातही मग एका मुलीच्या बाबतीत जरा वेगळी घटना आमच्या साहेबांकडून घडली आणि मग त्याचाही परिणाम मग शाळेच्या बाकीच्या मुलींवर होऊ लागला. त्या काळात तर मुली येणं बंदच झाल्या होत्या, नाही का काळे सर? काळे सर हे म्हणाले, हो, झालं होतं तसं. तुम्ही एक स्त्री कर्मचारी शाळेमध्ये आहात म्हणजे या शाळेत शिकायला आलेल्या आणि शिकायला येऊ पाहणाऱ्या ज्या काही मुली आहेत, गावातल्या असतील, परिसरातल्या असतील, त्यांच्यासाठी तुम्ही जिजाऊ आहात. त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचा आधारस्तंभ आहात. काळे सर, माझी इच्छा आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळी मुलं बाहेर बोलवा आणि या मुलांच्या समोर मला काही बोलायचं आहे, मला काही सांगायचं आहे. काळे सरांनी लगेच तातडीनं ती गोष्ट केली. सगळी मुलं ग्राउंडवर येऊन उभी राहिली आणि अगदी पहिल्यांदा शांताबाई बोलायला उभ्या राहिल्या. शांताबाईने तेच सांगितले की आपल्या शाळेचं नाव मा जिजाऊच्या लेकाच्या नावावरून म्हणजे शिवबांच्या नावावरून ठेवलेलं आहे. मुलांनो, आपल्या शाळेत नुसते शिवबाच नाही तर शिवबाच्या मातोश्री जिजाऊ सुद्धा आहेत आणि त्या जिजाऊ म्हणजे ह्या रत्नाबाई आहेत. त्यांनी सगळ्या मुलींना सांगितलं की रत्नाबाई तुमच्यासाठी फार मोठा आधार आहेत. तुमची कुठलीही गोष्ट अडचणीची असेल, कितीही वाईट असो ती, तरी तुम्ही त्यांना सांगा आणि त्यांच्याकडून तुम्हाला जो काही जी काही मदत लागेल ती त्या तुम्हाला करतील. आणि एवढंच एक सांगण्यासाठी मी इथे तुम्हाला बोलवलेलं आहे. यापुढे या शाळेत निर्धास्तपणे सगळ्या मुलींनी आलं पाहिजेत आणि वागलं सुद्धा पाहिजेत. सर, ठीक आहे. मी रत्नाबाईंना साडी चोळी घेण्यासाठी म्हणून माझ्याजवळचे आणखी ₹2000 हे देते आणि त्यांचा सन्मान करते. रत्नाबाईंना तुम्ही हे ₹2000 द्या. त्यांनी आपल्याजवळचे ₹2000 काढले आणि हेडमास्तरांना दिले आणि हेडमास्तरांनी ते रत्नाला दिले. किती मोठं
मन किती मोठं औदार्य. रत्नाचं मन भरून आलं. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. तशा शांताबाई तिच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. मित्रांनो, पाहू पुढच्या भागामध्ये आणखी काय पुढे वाढून ठेवलेलं आहे रत्नाच्या नशिबामध्ये. या भागास लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू.